मनापासून स्वागत। आज मला इकडे बाहेर टेरेसवर बघून तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल आणि तुम्हाला पक्ष्यांचा आवाज देखील येत असेल, कारण आजचा दिवस तितका विशेष आणि महत्त्वाचा आहे। मराठी महिने आणि त्यानुसार येणारे सण आणि उत्सव, त्यातील चैत्र महिन्यातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। तर आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतो हे आज आपण पाहणार आहोत आणि गुढीपाडव्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर आपण आता गुढीपाडवा या सणाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव साजरे करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे। उत्सव हे मनाचे आरोग्य जपतात। गुढीपाडव्यापासून हिंदू धर्मियांच्या नववर्षाचा प्रारंभ होतो। या आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून हा सण साजरा केला जातो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। हा दिवस शुभ दिवस म्हणून नवीन कार्याची सुरुवात केली जाते। चैत्र महिन्यात झाडेवेलींना चैत्र पालवी फुटते, म्हणजे झाडेवेलींना नवीन पालवी फुटते। आपले सण शास्त्रीयदृष्ट्या निसर्गाशी संबंधित आहेत। फुललेला म्हणजेच बहरलेला लाल भडक गुलमोहर, आंब्याला आलेला मोहर, कोकिळेचे पूजन, सगळीकडे वातावरण आल्हाददायक असते, त्यामुळे मन प्रसन्न होते। ही बघा मी काढलेली रांगोळी, गुढीची रांगोळी काढलेली आहे। तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडेल। पूर्वी मोठी घरं असायची, त्यामुळं सडा रांगोळी सगळं पहाटे उठूनच करायचे। त्या पद्धतीनंच मी फ्लॅट संस्कृती असली तरी करायचा प्रयत्न केलेला आहे। हे बघा माझी देवपूजा देखील झालेली आहे। देवापुढे देखील मी अशी छोटीशी गुढीची रांगोळी काढलेली आहे आणि छोटी गुढी देखील उभी केलेली आहे। मला आपले पारंपरिक सण उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करायला आवडतात। मी तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरे करते। पूर्वी घराला मोठं अंगण असायचं आणि तुळशीवृंदावनापुढे चैत्रांगण काढलं जायचं, पण आता फ्लॅट संस्कृतीमुळे तुळशीवृंदावन माझं बाहेर टेरेसवर आहे, वाऱ्याने रांगोळी राहत नाही, त्यामुळे मी तर देवाजवळ तिथंच चैत्रांगणाची रांगोळी काढते। ही आज गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत ही चैत्रगौरीची चैत्रांगणाची रांगोळी काढली जाते। आम्ही गुढी कशी उभी करतो हे पाहूया। गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्याकडे पहाटे लवकर उठून सडा रांगोळी करून देवपूजा करून गुढी उभारली जाते। चैत्र महिन्यात चैत्रगौर पूजली जाते। कैरीची डाळ आणि कैरीचं पन्ह यांचा नैवेद्य दाखवला जातो। चैत्रांगण काढले जाते। अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रांगण काढतात। हळदी कुंकू केले जाते। नंतर गुढी उभारली जाते। गुढीसाठी नवीन वस्त्र, कलश, साखरेच्या गाठीची माळ, कडुनिंब, आंब्याची डहाळी वापरली जाते। नारळ वाळवून शेवयाच्या खीरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रथम कडुनिंबाचे सेवन केले जाते। कडुनिंबाची कोवळी पाने, भिजवलेली हरभरा डाळ, ओवा, गूळ आणि मीठ घालून केलेली चटणी खाल्ली जाते। नंतर आमच्याकडे गुढीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो। अशा प्रकारे गुढी आम्ही साजरी करतो। कोणतेही सण असो वा उत्सव पूर्वतयारी करून ठेवावी लागते आणि भरपूर पूर्वतयारी सगळी करून ठेवली तर या गोष्टी करायला वेळ लागत नाही आणि सणाचा आणि उत्सवाचा आनंद घेता येतो। मी नुकतेच कॅलिफोर्नियाला मुलांच्याकडे जाऊन आले। मुलं मुली नातवंडे अमेरिकेत आहेत। माझी मुलं भारतातील पारंपरिक सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात। माझ्या नातवंडांना देखील सण उत्सव साजरे करायला खूपच आवडते। पुरणपोळी तर त्यांची फेवरेट आहे। अमेरिकेत असले तरी मराठी उत्तम बोलतात, त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे। आय लव्ह माय चिल्ड्रन्स अँड ग्रँडडॉटर अँड ग्रँडसन्स। अशा पद्धतीने आमच्याकडे गुढीपाडवा साजरा केला जातो। तुम्ही या पद्धतीने सण आणि उत्सव साजरे करा आणि आपली भारतीय संस्कृती जपा आणि सण उत्सव यांचा आनंद घ्या। धन्यवाद।